मित्रांनो, काही दिवसातच शाळा कॉलेजचे निकाल लागतील आणि कितीतरी जणांच्या पालकांनी त्यांना चांगले मार्क पडल्यावर कॉलेजला जाण्यासाठी स्कूटी घेऊन देतो असं प्रॉमिसही केलं असेल, जे की तुम्हालाच पुढे कॉलेजला जाण्यासाठी उपयोगी ठरेल. आता सध्या मार्केटमध्ये पाहिलं तर इलेक्ट्रिक स्कूटर्सचा बोलबाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल आहे. पण काही जणांना इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे अजूनही डोकेदुखी वाटते. त्यामुळे त्यांचा पेट्रोल स्कूटरकडे कल आहे. आता या दोन्हीमध्ये नेमकी कोणती घ्यावी याचं कन्फ्युजन देखील बऱ्याच जणांना असतं. तुम्ही देखील असंच कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजला जाण्यासाठी किंवा अगदी रेग्युलर यूजसाठी पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक यातली कोणती स्कूटर बेस्ट ठरेल हे बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, आपण 5 मुद्द्यांमध्ये दोन्हीला कम्पेअर करणार आहोत. बजेट, रोजचा खर्च, मेंटेनन्स, रेंज आणि लॉंग रन मध्ये कोण जिंकतं असे हे 5 मुद्दे असतील. सुरुवात करूया बजेट पासून, कारण गाडी घेताना आपल्या किंवा आपल्या पालकांच्या डोक्यात पहिला तेच येतं. पेट्रोल स्कूटर साधारणपणे 70 ते 90 हजारांपर्यंत मिळते, म्हणजे तिथून सुरू होते. 1 लाखांच्या वरही काही आहेत. ॲक्टिवा, ज्युपिटर, ॲक्सेस या सगळ्या याच रेंजमध्ये येतात. इलेक्ट्रिक स्कूटर्स थोड्या महाग असतात. 1 लाखांच्या आसपास त्यांची प्राइस सुरू होते, पण पुढे 1.5-2 लाखांपर्यंत आरामात जातात. सरकार आधी इलेक्ट्रिकवर मोठी सबसिडी द्यायचं, पण आता ती 5,000 रुपये काहीतरी केली आहे. सो या दोन्हीमध्ये पेट्रोल स्कूटरच जास्त परवडते खरेदी करताना. पण पुढचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रोजचा खर्च. पेट्रोलची किंमत आता जवळपास 100 रुपये लिटर आहे. पेट्रोल स्कूटरचं मायलेज साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर असतं. अगदी यामाहाची जरी स्कूटर घेतली तरी थोडं ते जास्त पकडून चालू, म्हणजे प्रत्येक किलोमीटरला तुम्हाला किमान 2 रुपये खर्च येतो. हेच इलेक्ट्रिकचं म्हणाल तर फुल चार्ज करायला 15 ते 20 रुपये खर्च येऊ शकतो. थोडा कमीच येतो, पण 20 रुपये पकडून चालू. आणि ईव्हीची रेंज साधारणपणे 80 किलोमीटर तरी असतेच, म्हणजे प्रत्येक किलोमीटरचा खर्च फक्त 25 पैसे. म्हणजे तुम्ही जर समजा दररोज कॉलेजला जाऊन येऊन 20 किलोमीटर गाडी चालवता तर महिन्याला त्याचे 600 किलोमीटर झाले. त्यासाठी पेट्रोलवर महिन्याला सुमारे 1200 रुपये खर्च करावे लागणार, पण इलेक्ट्रिकवर हाच खर्च येतो फक्त 150 रुपये. म्हणजे महिन्याला 1000 रुपयांची बचत, वर्षाला 12 हजारांची बचत आणि कॉलेजच्या 4 वर्षांमध्ये जवळपास 50 हजारांची बचत होऊ शकते. ह्या 50 हजारात तुम्ही नवीन लॅपटॉप घेऊ शकता. सो या बाबतीत तरी इलेक्ट्रिक स्कूटर जिंकतंय. आता बोलूया मेंटेनन्स बद्दल. पेट्रोल स्कूटरला दर 1-2 हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग करून घ्यावी लागते. शिवाय क्लच तपासा, ब्रेक वगैरे गोष्टी नीट ठेवा, या सगळ्यात वर्षाला सर्व्हिसिंगच्या नावावर 5 ते 8 हजार रुपये खर्च होतातच. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ना इंजिन असतं, ना तेल, ना काही झंझट. सो जो काही खर्च असेल तो टायर, ब्रेक आणि बॅटरीचा. एवढ्यासाठी वर्षाला 1.5-2 हजार रुपये आरामात पुरतात. पण इलेक्ट्रिकचा सगळ्यात मोठा मॅटर म्हणजे त्याची बॅटरी. 5-7 वर्षांनी बॅटरी बदलावी लागली तर ती खूप महाग असते. शिवाय इलेक्ट्रिक बाईकमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला न्यावी लागते. पेट्रोलचं तसं नाहीये. अगदी तुमच्या गल्लीतला मेकॅनिक देखील ती चेक करून दुरुस्त करू शकतो. सो यामध्ये काही क्लिअर विनर कोणी नाहीये. काय झालं समजूया. पुढचा मुद्दा आहे रेंज आणि सोय. इलेक्ट्रिक न घेण्यासाठी लोकांचं सगळ्यात मोठं कारण असतं तिची रेंज. समजा बॅटरी मध्येच संपली तर काय? पेट्रोल संपलं तर बाटलीतून नेऊन टाकता तरी येतंय. इलेक्ट्रिकचा चार्जर जरी सापडला तरी गाडी चार्ज व्हायला वेळ लागतोच. जवळपास सगळ्यांची हीच भीती असते. पण खरं सांगतो, आपण रोज रोज काय 50-100 किलोमीटर जात नाही. आपला डेली कम्युट हा जास्तीत जास्त 30 ते 35 किलोमीटर होतो. सो अगदी कमी रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर जरी घेतली तरी दिवसभरात तुम्ही कॉलेजला जाणं, मार्केटला जाणं, मित्रांकडे जाऊन येणं अशी सगळी कामं आरामात करू शकता. सो या बाबतीत घाबरण्याची गरज नाहीये. बाकी गाडीला आग लागण्याची भीती असेल तर ते होऊ नये यासाठीच्या टिप्स देणारा व्हिडिओ मी मागे केला होता, तो बघून घ्याल. आता आपण शेवटचा मुद्दा बघूया, तो म्हणजे लॉंग रन मध्ये कोण जिंकतं. 5 वर्षांचं गणित करूया. दोन्ही स्कूटर्स तुम्ही समजा 1 लाख रुपयांमध्ये घेतल्यात. महिन्याला तुम्ही 500 किलोमीटर चालवताय तर 5 वर्षांमध्ये इलेक्ट्रिकचा इंधनाचा खर्च होतो 7,500 रुपये. आणि तेच पेट्रोलच्या गाडीवर सेम किलोमीटरसाठी तुम्हाला 5 वर्षात जवळपास 60,000 रुपये इंधनासाठी खर्च करावे लागतात. मेंटेनन्सही तसं गणित केलं तर पेट्रोलच्या गाडीवर तुम्हाला 5 वर्षात 25,000 रुपये खर्च येईल. इलेक्ट्रिकमध्ये 10 हजारांपर्यंत खूप झाला. म्हणजे पेट्रोलच्या गाडीचा एकूण खर्च होतो 85,000 रुपये आणि इलेक्ट्रिकचा 17.5 किंवा 18,000 रुपये. पेट्रोल स्कूटरचा अपफ्रंट फायदा हा 2 ते 3 वर्षांमध्ये संपतो आणि इलेक्ट्रिक पुढे निघून जातं. सो लॉंग रन मध्ये चांगल्या कंपनीची बॅटरी वॉरंटी असणारी इलेक्ट्रिक गाडीच परवडते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुम्ही काय घ्यायचं. स्पष्ट सांगतो, जर तुम्ही शहरात राहता, कॉलेज 50 किलोमीटरच्या आत आहे, घरी किंवा हॉस्टेलवर चार्जिंग पॉसिबल आहे आणि लॉंग रन मध्ये बचत करायची आहे, तर इलेक्ट्रिक हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. शहरात यासाठी म्हणलं कारण मग तुम्हाला कंपनीचं सर्व्हिस स्टेशन सहज उपलब्ध असतं. बाकी तुम्ही जर गावाकडे राहत असाल, लाईट सारखी जात असेल, सर्व्हिस सेंटर जवळ नसेल आणि घरातल्या इतर कामांसाठी लांबही जावं लागत असेल तर तुमच्यासाठी पेट्रोलच बेस्ट आहे.
सो बेसिकली तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या गरजा काय आहेत यानुसार तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. बाकी तुम्हाला पेट्रोल गाडी आवडते की इलेक्ट्रिक आम्हाला कमेंट करून सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.